एल निनो सक्रिय होणार अशी चर्चा मागच्या जवळजवळ 2 महिन्यांपासून चालू होती आणि अखेर एल निनो सक्रिय झालेला आहे. अमेरिकेचा हवामान विभाग NOAA नं सांगितलं की 11 जूनलाच त्यांनी सांगितलं की एल निनो हा सक्रिय झालेला आहे. त्यामुळे यावर्षी पाऊस जो पडणार आहे तो नेहमीपेक्षा कमी पडेल आणि याचा परिणाम आता ऑलरेडी दिसायला देखील लागलाय. कारण केरळमध्ये 1 जूनला जनरली मान्सून येतो, यावर्षी तो 4 जून पर्यंत लांबला. महाराष्ट्रात 6 जूनलाच मान्सून दाखल झाला, पण प्रत्यक्षात महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊसच पडला नाही. ही परिस्थिती आपण सगळेजण बघतोय. आज 16 जून आहे तरीही पाऊस झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात मग नेमका पाऊस कधी पडणार? एल निनो सक्रिय झालाय किंवा त्याला सुपर एल निनो म्हटलं जातंय, कारण त्याचा जो धोका आहे तो यावर्षी जास्त वाढलाय. नेमका एल निनो म्हणजे काय आहे, त्याचा परिणाम काय होऊ शकतो, महाराष्ट्रात पाऊस कधी येणार आणि आता सध्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, शेतकऱ्यांच्याकडे काय पर्याय आहेत, ते सगळे बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. या अगोदर आम्ही एकदा एल निनो संदर्भातला व्हिडिओ केला होता, ज्यामध्ये एल निनो कसा काम करतो हे तुम्हाला सांगितलं होतं. ज्यामध्ये जनरली असं होतं की पॅसिफिक महासागराचं जे तापमान आहे ते प्रमाणापेक्षा जास्त वाढतं आणि हे तापमान वाढतं दक्षिण अमेरिकेच्या साईडला आणि त्यामुळे जे व्यापारी वारे वाहायला पाहिजेत दक्षिण अमेरिकेच्या बाजूनं आशियाच्या बाजूला ते वाहत नाहीत. आता झालंय असं की जे टेम्परेचर वाढलंय पाण्याचं ते दक्षिण अमेरिकेच्या दिशेला वाढलंय, त्यामुळं आशिया खंडाच्या जवळ जो पॅसिफिक महासागराचा भाग आहे तिथलं टेम्परेचर कमी आहे आणि त्यामुळं ज्याला नैऋत्य मोसमी वारे आपण म्हणतो, ते नैऋत्य मोसमी वारे नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात आणि हे वारे सध्या वाहत नाहीत किंवा जरी वाहत असले त्याच्यामध्ये तेवढा जोर नाही. आणि याचमुळं महाराष्ट्रात जरी मान्सून दाखल झाला असला, भारतातल्या अनेक ठिकाणी जरी दाखल झाला असला तरी त्यामध्ये तेवढा जोर नसल्यामुळं पाऊस पडत नाहीये आणि याचा परिणाम आपण आता सध्या सगळीकडे बघतोय. प्रचंड उष्णता वाढलेली आहे, सगळीकडे 40-45 पर्यंत तापमान वाढलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींच्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची परिस्थिती आणखीन हलाखीची होऊ शकते. भारताच्या हवामान विभागानं परत एकदा सुधारित अंदाज दिला, त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की सरासरीपेक्षा 90% पाऊस पडेल. आता अगोदर त्यांनी 92% सांगितलेला होता, आता तो 90%वर आलाय. आता तो कदाचित पुन्हा एकदा बदलला जाऊ शकतो, कारण अजून देखील पाऊस चालू झालेला नाही. जून महिना अर्धा ऑलरेडी संपलेला आहे तरी देखील पाऊस आलेला नाही. एल निनो ज्या ज्या वर्षी सक्रिय होतो त्या वर्षी एक गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे. अनेक शास्त्रज्ञांनी याच्याबद्दलचं मत मांडलंय की जनरली जसा एकदा पाऊस चालू झाला की 2-4 दिवस 5 दिवस सलग पडतो, त्यानंतर एक आठवड्याभराचा गॅप घेऊन परत तो पाऊस पडतो आणि हा पाऊस सप्टेंबर पर्यंत सलगपणे पडत राहतो. अशी गोष्ट एल निनो सक्रिय झाल्यानंतर होत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळं ज्या वेळेला एखादा पाऊस पडून 2 दिवस पडून थांबतो त्यानंतरचा जो गॅप असतो तो एल निनो सक्रिय असताना तो प्रमाणापेक्षा जास्त असतो. म्हणजे 15 दिवस 20 दिवसांचा गॅप असू शकतो आणि अशी गोष्ट पुढं पुन्हा होऊ शकते. त्यामुळे हवामानाचा अंदाज परत एकदा बदलला जाऊ शकतो. पावसाचा जो अंदाज आहे 90%चा तो आणखी खाली येऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी आणि सगळ्यांनीच तयार राहायला हवं. आता शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की जून महिना जवळजवळ अर्धा झाला तरी देखील पेरणी नेमकी करावी की नाही करावी हा त्यांच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्या दृष्टीनं इक्रिसॅटनं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या आम्ही तुम्हाला देखील सांगतोय. आता या वर्षी जो महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं तर पाऊस चांगला जोमानं सुरू होण्याची शक्यता आहे. ती अगोदर 18 तारीख सांगितली जात होती, आता ती वाढून 22 ते 23 तारीख सांगितली जाते. त्यामुळे 22-23 तारखेनंतर महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो, मुंबईपासून सुरुवात होऊ शकते. पण यामध्ये शेतकऱ्यांनी आता 3 गोष्टी करणं गरजेचं आहे. त्या 3 गोष्टी तुम्हाला क्रमानं सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे पेरणी आता लगेच करायला सुरुवात करू नका. सगळीकडे थोडीफार एखाद दुसरी सर पडलेली आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी करायला सुरुवात केलेली आहे. तरीही पेरण्या त्याच वेळेला करा जेव्हा खरोखर मान्सूनची सुरुवात होईल. मान्सून पूर्व पावसाच्या जीवावरती पेरणी करण्यासारखी परिस्थिती नाही. दुसरी एक गोष्ट यामध्ये आहे की जरी पेरणी केली तरी थोडंसं बियाणं शिल्लक ठेवा, कारण जर पीक फेल झालं किंवा पावसानं दगा दिलाच तर परत एकदा पेरणी करता येईल, जेणेकरून काही दिवसांनी परत पेरणी करून पीक घेता येईल आणि त्यासाठी थोडंसं एक्स्ट्रा बियाणं आपल्याकडं असलं पाहिजे. शेतकऱ्यांनी यावर्षी आणखी एक महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे ऊस किंवा कापूस यासारखी पिकं ज्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त लागतं याच्यावरती जास्त अवलंबून राहू नये. यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की कापसाला जरी जास्त पाऊस लागत नसला तरी तिथं पावसाच्या पाण्याची गरज जास्त असतेच. त्यामुळे अशा पिकांच्यावरती जास्त अवलंबून न राहता काही पिकं अशी घ्यावी, ज्वारी, बाजरी, रागी, तूर, मूग, उडीद यासारखी पिकं घ्यावी, जेणेकरून यासाठी कमी पाऊस लागतो. तेलबियांचं उत्पादन देखील घ्यायला इक्रिसॅटनं सांगितलं, ज्यामध्ये भुईमूग, तीळ, एरंडेल यासारखी पिकं घेऊ शकता. यामध्ये काय होतं की पीक कम्प्लिटली वाया जाण्यापेक्षा किमान ते पीक जिवंत राहण्याची शक्यता असते, कारण त्यासाठी जरी पावसाचा अंदाज फेल झाला, जरी पाऊस सरासरीच्या 90% न पडता
60 किंवा 70% जरी पडला तरी ही पिकं कम्प्लिटली फेल जाणार नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्यावर अत्यंत वाईट वेळ येणार नाही की जे पीक होतं ते करपून गेलं. कारण हवामान असं आहे की सध्या जर पाऊस आणखी 15 दिवस पडला नाही तर उष्णता एवढी वाढेल की खरोखर दुष्काळाची झळ ही शहरांना देखील जाणवायला लागू शकते. आणखी एक गोष्ट यावेळेला शेतकऱ्यांनी केली पाहिजे म्हणजे ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था असेल तर ती चांगलीच आहे, कारण त्यामुळे पाण्याचा जो वापर आहे तो कमी होईल आणि कारण पाण्याची क्षमता सगळीकडेच कमी असणार आहे. विहिरीमध्ये, जमिनीमध्ये जे पाणी असणार आहे ते देखील कमी असणार आहे. त्यामुळे तुषार सिंचन, ठिबक सिंचन यांचा वापर करायलाच पाहिजे. पण ज्यांच्याकडे अशी व्यवस्था नाही त्यांच्याकडे जरी पावसावरती अवलंबून राहायचं असेल तरी देखील मल्चिंग पेपरचा वापर करता येईल. मल्चिंगमुळे थोड्याफार प्रमाणात जमिनीतून जे बाष्पीभवन होतं ते रोखू शकता आणि त्यातून जे पाणी आहे जमिनीमध्ये ते जास्तीत जास्त दिवसापर्यंत आपल्याला टिकवता येईल. अशा काही गोष्टींचा वापर शेतकऱ्यांनी केला तर जे काही परिस्थिती पुढच्या 2-3 महिन्यात होऊ शकते, जी अशा पद्धतीची होऊ नये अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे, पण तरी देखील ती आपल्या हातात नाही. त्यामुळं जे होईल ते पाहता येईल, पण त्यासाठी आपण आता तयार राहिलं पाहिजे. आता हे काही उपाय आहेत ज्याचा वापर आपण करू शकतो. शेतकऱ्यांनी यावेळेला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे थोडंसं प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे. जे पीक आपण दरवर्षी घेतो तेच घेण्यापेक्षा एका वर्षात 2-3 पिकं घेता येतील का? कमी-कमी अंतराची, कमी-कमी काळाची पिकं घेता येतील का? पिकं फेरपालट करून घेता येतील का? या सगळ्या गोष्टींचा थोडा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून जे काही अंदाज वर्तवले जातात, जे हवामान विभागाकडून असतील किंवा शेतकरी विभागाकडून असतील, त्यांच्याकडून जे अंदाज जे मोबाईलवरती दिले जातात मेसेजेस त्यांचा वापर करून योग्य प्रमाणे पिकांचं नियोजन केलं पाहिजे. त्याच्याशिवाय यावर्षी गत्यंतर नाही, कारण पाऊस हा 90% सरासरी सांगितल्याप्रमाणे पडणार नाही, तो त्यापेक्षा कमी पडू शकतो आणि त्यासाठी प्रॅक्टिकली सर्वांनी तयार असलं पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.